जय श्रीराम मित्रांनो. तर आता जस्ट ब्रेकिंग न्यूज आली आहे. आपल्या दिल्लीमध्ये लाल किल्ला आहे. लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनचा गेट नंबर 1 ला खूप मोठा असा स्फोट झाला आहे. तर एक कार होती. त्या कारमध्ये असा भयंकर स्फोट झाला आहे. तर त्याचं मागचं कारण काय आहे आणि हा स्फोट झाला कसा हे अजून कोणाला माहिती झालं नाही आहे. आणि जेवढे पण त्या कारच्या जवळपास कार होते, जे पण बाईक वगैरे जे होते त्यांचं पण नुकसान झालं आहे. पूर्ण साईटला आग लागली आहे आणि त्या आगीमध्ये त्या स्फोटमध्ये 7-8 लोकांचा मृत्यू झाला आणि 30-40 जण त्या स्फोटमध्ये जखमी झाले आहेत. तर प्रशासन हाय अलर्टवर आहे. पूर्ण दिल्ली हाय अलर्टवर आहे आणि जेवढे पण मेट्रो स्टेशन आहे, जेवढे पण मोठे सिटी आहेत, त्या सिटींमध्ये पण हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर तुम्हाला तुमच्याजवळ तुमच्या आसपास जी संशयित वस्तू असेल, संशयित व्यक्ती असेल, वाटत असेल ही जागा, हा वस्तू, ही बॅग अशी संशयित पडली, तुम्हाला जर तिच्यावर थोडंसं पण शक येत असेल, तर नक्कीच पोलिसांना कळवा आणि तुम्ही सावधगिरी बाळगा आणि दुसऱ्यांनाही सावध करा. कारण की ही घटना खूप मोठी असते. याचं मागचं रिझनही खूप असतं. ही काय अफवा वाढवायची गोष्ट नाही आहे. ही एक सावधगिरी असते. ही तुम्हाला सावध करते आणि आत्ताच नाही, प्रत्येक क्षणी तुम्ही सावध राहा. तुमच्या आजूबाजू काय होतंय, काय नाही हे लक्षात ठेवा आणि लक्ष राहू द्या. तर आता पूर्ण दिल्ली हाय अलर्टवर आहे आणि जेवढे पण सिटी आहेत, तेवढे पण हाय अलर्टवर आहेत. याचं मागचं कारण अजून माहीत झालं नाही. हे माहीत लवकरच पडेल. तुम्हाला न्यूजलाही माहीत पडेल आणि आपण माहीत पडलं तर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू. नेमकं कारण काय होतं, याचं मागचं रिझन काय होतं आणि का हा स्फोट झाला आहे. तर न्यूज बघत राहा आणि माहिती घेत राहा आणि तुमचं परत सांगतो, सावधगिरी बाळगा. जय श्रीराम.